प्रगतिशील भारतात अद्यापही बालविवाहाची प्रथा कायम आहे। ही सामाजिक व आरोग्याशी संबंधित अत्यंत गंभीर समस्या असल्यानं असे विवाह रोखण्यासाठी आता इंडियन मेडिकल असोसिएशनने या डॉक्टरांच्या संघटनेनं पुढाकार घेण्याचं ठरवलंय। सामाजिक जबाबदारीतून ही संघटना याबाबत सरकारला मदत करणार आहे। कायद्याने बंदी असली तरीही आजही विशेषतः ग्रामीण भागांमध्ये बालविवाहाची समस्या कायम आहे। अशा विवाहानंतर लादण्यात येणारे बाळंतपण, कुपोषण, आजारपण यांचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात। कमी वयातील गर्भधारणा व प्रसूतीमुळे कायमचं अपंगत्व येऊ शकतं। यात गर्भपात, मुदतपूर्व प्रसूती, कमी वजनाची बाळे जन्माला येणं व अर्भक मृत्यूंची शक्यताही अधिक असते। वैद्यकीय तपासणीसाठी आल्यानंतर हे प्रकार उघडकीस येतात। पालकांना याची पूर्वकल्पना देणं गरजेचं असतं। असे प्रकार पहिल्याच टप्प्यावर थांबवण्यासाठी डॉक्टरांनी जाणीव जागृती करण्याचं ठरवलंय। बालविवाहाच्या समस्येचं गांभीर्य सामान्यांना समजावे यासाठी हा प्रयत्न असल्याचं IMAचे सचिव डॉक्टर अनिल आव्हाड यांनी सांगितलंय। मुलीच्या सासरच्या नातेवाईकांवर कारवाई होईल या भीतीने अशा विवाहांची माहिती लपवली जाते। गर्भधारणेनंतर नावनोंदणी करताना वय लपवलं जातं। अशावेळी अंगणवाडी आरोग्य कर्मचाऱ्यांनी वयासंदर्भात खातरजमा करायला हवी, असं बालहक्क कार्यकर्ते समीर बेलोसे यांनी नमूद केलंय। तर फॅमिली डॉक्टरांना त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची, कुटुंबांची पार्श्वभूमी व इत्थंभूत माहिती असते। ग्रामीण भागात घरातल्या कार्यक्रमांना त्यांना अनेकदा बोलावलं जातं। अशावेळी बालविवाहाचे प्रकार समोर असल्यास उद्भवणाऱ्या समस्यांचं गांभीर्य पालिकांच्या लक्षात आणून देण्याचं काम डॉक्टर करणार आहेत। याशिवाय रुग्णालयामध्ये या संदर्भात जागृतीपर पोस्टरही लावण्यात येणार आहेत। सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटने बालविवाहमुक्त अभियान चालू केलेलं आहे। तर हे अतिशय चांगलं अभियान आहे समाजाच्या उन्नतीसाठी। त्यामुळे आम्ही स्वतःहूनच IMAकडून IMA महाराष्ट्र राज्य अध्यक्ष या नात्याने याच्यामध्ये सरकारला सहभाग द्यायचा आम्ही ठरवलं। आणि त्याचबरोबर त्या संबंधातील जे काही पोस्टर आहेत ते पोस्टर आम्ही तयार करून सगळीकडे पोस्ट करायला, सोशल मीडियावरती पाठवायला वगैरे चालू केलेली आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्रातले आमच्या ज्या IMAच्या 240 ब्रांचेस आहेत तिथल्या ब्रांच प्रेसिडेंट सेक्रेटरीला सांगितलं की अशा पद्धतीचे पोस्टर्स बनवा आणि तुम्ही याच्यावरती अवेअरनेस क्रिएट करा। आता याचाच भाग म्हणून आमच्या ठाणे IMAचे अध्यक्षसुद्धा त्याचबरोबर ठाण्यामध्ये आपल्याकडे कल्याणला ब्रांच आहे IMAची, भिवंडीला आहे, नवी मुंबईला आहे, शहापूरला आहे, नंतर डहाणूला आहे, नालासोपारला आहे, विरारला आहे, वसईला आहे। इथलेही डॉक्टर या संदर्भामध्ये बालविवाह मुक्त अभियानासंदर्भामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतील। आणि ग्रामीण भागामध्ये खास करून जो पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी भाग आहे याच्यामध्ये थोडंसं बालविवाहाचं प्रमाण जास्त आहे। तर तिथे आमचे डॉक्टर थोडंसं प्रकर्षण जे काही येणारे पेशंट असतील त्यांच्याशी संपर्क साधून बालविवाह नाही झाला पाहिजे याच्या संदर्भामध्ये लोकांचं जनजागरण करतील। या संदर्भात उपक्रम राबवणार उपक्रम म्हणजे डे टू डेज नागरिक आमच्याकडे येतच असतात आणि उपचारासाठी वगैरे। तर त्यावेळेला आपली मुलगी काय करते, कितवीला शिक्षण घेते, त्यावेळेला विषय निघतो। बऱ्याच वेळा पालक सांगतात की नाही आता आम्ही लग्न करून देणार आहे, किती वर्षाची आहे हा प्रश्न आमचा पुढचा असेल। तर त्यावेळेला कळेल की अरे नाही, तर अजून बालक आहे, नाही हिला मोठी होऊ द्या, हिचं शिक्षण व्हायला पाहिजे पूर्ण, बालविवाह करू नका, बालविवाहाचे दुष्परिणाम काय आहेत हे सांगण्याचा आम्ही त्यांना प्रयत्न करणार। सर, ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जनजागृती मध्यंतरी सुद्धा झाली होती, तरी सुद्धा पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करत बालविवाह सुरूच ठेवले होते। त्याबद्दल आपण काय असतं की कुठला पण जेव्हा आपण अभियान घेतो तर लगेच अगदी 100% यश मिळत नसतंच। मात्र आपण आपले प्रयत्न चालूच ठेवले पाहिजेत आणि हळूहळू जनजागृती निर्माण होते। आता शहरी भागात तुम्ही बघाल तर अगदी झोपडपट्टी भागात जरी गेला तरी आजकाल कोणी बालविवाह करत नाही, कारण तेवढी जनजागृती झालेली आहे। काही वर्षापूर्वी हे चित्र वेगळं होतं। तर मला असं वाटतं की ठाण्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे चित्र बदलेल।